या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस। भारतीय रेल्वेच्या खाजगीकरणाच्या हालचालींविरोधात सेंट्रल रेल्वे मजदूर संघ आणि NFIRनं जोरदार भूमिका घेतली आहे। रेल्वे ही देशाची जीवनवाहिनी आहे, तिचं खाजगीकरण म्हणजे सुरक्षेशी तडजोड असा थेट इशारा NFIRचे जनरल सेक्रेटरी डॉक्टर M राघवैया यांनी सोलापुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला। डॉक्टर राघवैया म्हणाले की जुनी पेन्शन योजना ही कामगारांसाठी केवळ योजना नाही, तर आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यातील आधार आहे। सुप्रीम कोर्टानेही स्पष्ट केले की पेन्शन ही इनाम नाही, तर केलेल्या सेवेसाठीचा हक्क आहे। त्यामुळे नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना तात्काळ लागू करावी अशी ठाम मागणी त्यांनी केली। रेल्वेत ऑन ड्युटी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दाही त्यांनी ठळकपणे मांडला। अपघात टाळण्यासाठी ठोस पावलं उचलली पाहिजेत, तसंच रेल्वे वसाहतींची दुरवस्था दूर करावी, गळती, ड्रेनेजची समस्या, लाईट दुरुस्ती या मूलभूत गोष्टींकडे वेळेवर लक्ष दिलं गेलं पाहिजे अशी मागणी संघटनेनं केली। क्रेडाई सोलापूरतर्फे प्लॉट्स, फ्लॅट्स, रो हाऊसेस, बिल्डिंग मटेरियल आणि वित्तीय संस्था आदींचं प्रदर्शन 30 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान नॉर्थकोट हायस्कूल ग्राउंड इथं आयोजित करण्यात आलं होतं। त्याचा सांगता समारंभ सोमवारी 2 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजता पार पडला। सोलापूर जनता सहकारी बँकेचे CEO विनय दुनाखे हे प्रमुख पाहुणे, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्रेडाई सोलापूरचे माजी अध्यक्ष राजेंद्र शाह कासवा हे होते। क्रेडाई सोलापूर आयोजित या प्रदर्शनाचे सोलापूर जनता सहकारी बँक हे मुख्य प्रायोजक, तर माऊली लँडमार्क आणि JJRV इन्फ्रा समर्थ प्रसाद हे सहप्रायोजक होते। यावेळी सोलापूर जनता सहकारी बँकेचे CEO विनय दुनाखे यांनी या प्रदर्शनाचं कौतुक करत सोलापूर शहराच्या विकासात क्रेडाई सभासदांचा वाटा अमूल्य असल्याचे गौरवोद्गार काढले। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर बोरामणी जिल्हा परिषद गटातील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार धनेश अचलारे यांच्या प्रचारार्थ कासेगाव आणि वडजी इथं कॉर्नर बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। या बैठकीला शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभली। यावेळी शिवसेना, युवासेना, कामगार सेना यांचे पदाधिकारी, तमाम शिवसैनिक, माता भगिनी तसंच मित्रपरिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होते। यावेळी मार्गदर्शन करताना अमोल शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली। ते म्हणाले की लाडकी बहीण योजना ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना सुरू केली, मात्र आज काही जण या योजनेचं श्रेय लाटून जनतेची दिशाभूल करत आहेत। जनतेला आता सत्य समजलं आहे, त्यामुळंच विरोधक या शिवसेना जोडीसमोर हतबल झाले आहेत। यंदाच्या वर्षी गड्डा यात्रा लांबल्यामुळं उर्वरित दिवसांच्या भाडे वसुलीसाठी पाळणा तसंच इतर मनोरंजनात्मक साहित्य नेण्यासाठी आलेल्या गाड्या अडवण्यात आल्या। सिद्धेश्वर यात्रा कमिटी आणि ठेकेदार यांच्यात झालेल्या वादामुळं होम मैदानाच्या गेटला चक्क कुलूप ठोकण्यात आलं। यामुळं 60 ते 70 ट्रक अडकून पडले। साहित्य नेण्यासाठी आलेल्या कामगारांना देखील यामुळं ताटकळत उभं राहावं लागलं। दरम्यान आम आदमी पार्टी श्रमिक विकास संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक भटकर यांनी ठेकेदार आणि यात्रा कमिटीच्या वादात कामगारांचे हाल होत असल्याचं म्हटलं। कमिटीचं आणि ठेकेदारचा वाद आहे, आमच्या कामगार लोकांचं किंवा ड्रायव्हर लोकांचा काही एक संबंध नाही। आणि गेट पास सुद्धा सगळ्यात आहेत, गेट पास असताना सुद्धा गाड्या सोडत नाहीत आणि कामगार आतमध्ये ना पाण्याविना अन्नाविना तडफडत आहेत। 2 दिवस सगळ्याला हात जोडून विनंती करतोय, कोणी पण येत नाही, काय नाही। नाविलाज जो आम्ही आज 112ला फोन केला, 112वाल्यांनी पण काय म्हणलं, तुम्हाला अर्धा तासात करू। आणि हा संबंध जो आहे, हे होम मैदान जे आहे 31 तारीख ते 5 तारखेपर्यंत महानगरपालिकेच्या अंडर असतं आणि ह्याला संपूर्ण जबाबदारी महानगरपालिका आहे। क्रेडाई सोलापूरतर्फे प्लॉट्स, फ्लॅट्स,
रो हाऊसेस, बिल्डिंग मटेरियल आणि वित्तीय संस्था आदींचं प्रदर्शन 30 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान नॉर्थकोट हायस्कूल ग्राउंड इथं आयोजित करण्यात आलं होतं. त्याचा सांगता समारंभ सोमवारी पार पडला. यावेळी बेस्ट स्टॉल रिअल इस्टेट प्लॉटिंग विभाग माऊली लँडमार्कनं प्रथम क्रमांक पटकावला. माऊली लँडमार्कचे सर्वेसर्वा माऊली झांबरे, संचालक दीपक झांबरे, संचालिका अश्विनी झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली ऑफिस मॅनेजर साक्षी कांबळे, इव्हेंट मॅनेजर सोमेश्वर स्वामी, माऊली लँडमार्कच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. दरम्यान माऊली लँडमार्कचे सर्वेसर्वा माऊली झांबरे यांनी प्रथम क्रमांकाचं बक्षीस स्वीकारलं. IOCL पाकणी सायडिंगवर पेट्रोलियम, तेल आणि वंगण लोडिंगची पहिली कार्यवाही 28 जानेवारी 2025 रोजी करण्यात आली, जी भारतीय रेल्वे आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडसाठी एक ऐतिहासिक घटना ठरली. कामकाज सुरू झाल्यापासून वर्षभरातील कामगिरी अत्यंत समाधानकारक राहिली. जानेवारी 2026 पर्यंत 301 रेक यशस्वीरित्या लोड करण्यात आले. सोलापूर विभागासाठी 44 कोटी 2 लाख रुपयांचा मालवाहतूक महसूल निर्माण झाला. पाकणी सायडिंग विविध प्रकारची पेट्रोलियम उत्पादने हाताळते, जसं की हाय स्पीड डिझेल, मोटार स्पिरिट. या कार्यक्षम, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक रेल्वे मार्गानं इंधनाच्या वाहतुकीला मदत करते. IOCL पाकणी सायडिंग एक धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचं लॉजिस्टिक केंद्र म्हणून उदयास आला आहे. ही महाराष्ट्रातील पहिली IOCL रेक लोडिंग सुविधा, भारतातील IOCLचं 9वं विशेष मार्केटिंग रेक लोडिंग ठिकाण आणि देशभरातील रिफायनरीसह एकूण 18वं ठिकाण बनलं आहे. या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस. सर्व सुविधांनी युक्त शहरालगतचा अद्ययावत प्रकल्प, लक्झरियस रेसिडेन्शियल ओपन प्लॉट्स, कॉन्क्रीट रोड, पाण्याची सोय, स्ट्रीट लाईट अशा सुविधांसह मंदिर, योगा केंद्र, ओपन जिम, चिल्ड्रन पार्क, ओपन अँफिथिएटर, निसर्गरम्य वातावरणात नवजीवन अनुभवण्यासाठी पुणे रोड, बाळे इथल्या क्रिस्टल्स ड्रीम स्पेसला प्रत्यक्ष भेट द्या. ऑफिस क्रिस्टल डेव्हलपर्स, ICICI बँकेजवळ, पार्क चौक, सोलापूर. संपर्क 820 099 827 आणि 9145 509 509.